माझ्या आई माऊलीची निघाली पालखी कारले गडावरी, माझ्या आई माऊलीची निघाली पालखी कारले गडावरी। आज सजलाय सारा कोलीपारा, सण हाय घरोघरी, आज सजलाय सारा कोलीपारा, सण हाय घरोघरी। माझ्या आई माऊलीची निघाली पालखी कारले गडावरी, माझ्या आई माऊलीची निघाली पालखी कारले गडावरी। आज सजलाय सारा कोलीपारा, सण हाय घरोघरी, आज सजलाय सारा कोलीपारा, सण हाय घरोघरी। माऊली 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 माऊली। हा तर मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। अजून एकदा परत एकदा वन मोर टाइम, कसं करतो आपण, वन मोर टाइम। हा तर मित्रांनो, फ्रांस जोसेफला 4 दिवस झाले पाऊस पडतोय जोरदार, और मैं सोचा कि अभी घर पे ही हूँ तो वाई डोंट आई पुट अ व्लॉग अगेन एंड थोड़ा वापस अपने रूटीन में आ जाते अपन। अभी थोड़ा उठ्या हूँ मैं पण बाहेर पाऊस चालला मित्रांनो जोरदार, दाखवतो तुम्हाला। यंदा मानाची पालखी आपल्या पनवेल कोलीवाड्याची आहे आणि आई एम अनफॉर्चुनेट मी नाही आहे तिकडे, पण होपफुली अगर सब अच्छा होता है अपना लाइफ में तो जरूर एक दिन अपन वापस करेंगे। बट आई माऊलीचा उदो उदो करके अपन आज का ब्लॉग चालू करते हैं, सो स्टे ट्यून। और अपने भाई का गाना आ रहा है, अभी बता रहा हूँ तुम्हें, ठीक है ना, तो सपोर्ट करो उसको और लाइक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो उसका भी चॅनल। सम्याचा गाणं येतोय आई माऊलीची पालखी, तर प्लीज त्याला सपोर्ट करा, त्याच्या गाण्याला बघा, मस्त गाणं झालंय। गेल्या 3 दिवस झालेत पाऊस पडतोय जोरदार, तो मैं ऐसा सोचा कि पहला पोचा फिर सोचा कि खेकडे बनाते आज, क्योंकि बहुत टाइम हो गया अपने खेकडे नहीं बनाए। पण आपले मड क्रॅब्स आहेत, आपले खाडीतले खेकडे आहेत। माझे 3 मित्र आले, ते तुम्हाला दाखवतो आता, आत आलेत, त्यांना पण भेटा आणि हाय बोला त्यांना, कारण का बरं नाही वाटत ना मी ब्लॉग करतो इकडे आणि ते आत बसले। तो चलो अंदर जाके मिलाता हूँ तुम्ही। क्या रे, क्या कर रहे तुम लोग? तो मित्रांनो, हा इंकी आहे, हा पिंकी आहे आणि हा पॉंकी आहे। वर्क जाया नाही करूया आणि चालू करूया आपण खेकडे बनवायला, कारण का आता सोफी हॅरिस पण उठेल, तर अपना डैरल को भी भेजेंगे आज खेकड़े। उसको बोलता भाई खेकड़ा खा, कभी कोली वड़े का, फिर मालूम पड़ेगा कोली वड़ा खेकड़ा क्या होता है। क्या सही बात बोला कि नहीं? फिर तो मित्रांनो, पहिला आपण काय करू इज फर्स्ट व्हाट वी गोना डू इज आपण मसाला बनाएंगे, ड्राई मसाला जो भुनना पड़ता है पहले। तर सगळ्यांना माहिती असेल रेसिपी, बट रिझन आई एम डूइंग दिस खेकडा इज फॉर यू गाइज, इन द सेन्स माझे मित्रांनो जे सिंगल आहेत, जे एकटे राहतात, बाहेरगावी राहतात, ट्राय करा आणि सांगा मला कसं झालंय ते। पण घरी जी बनते त्याची टेस्ट वेगळीच असते मित्रांनो, पण जी मी बनवणार आहे ती युजली तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये भेटेल, म्हणजे मालवणी रेस्टॉरंट बोला किंवा कोणत्याही सी फूड रेस्टॉरंटमध्ये इंडियामध्ये भेटेल। पण जर तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत तर घरात बनवा आणि माझे व्हिडिओ बघा आणि खा, अजून काय आहे ना। तर चला मित्रांनो सुरू करते, ठीक आहे, चलो। तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता मी काय काय घेतले ते। तर गार्लिक लिया आपण, अद्रक, मिरची, धना, आपले कोरिएंडर सीड्स, क्युमिन सीड्स, थोडी रेड चिली पावडर, थोडा कोकोनट आणि हे त्रिफळ आहेत मित्रांनो, हे मी इंडियावरून आणले। आपले त्रिफळाचे बांगड्याचा कालवण बनवला किंवा खेकड्याचा कालवण बनवता तुम्ही, किंवा कोलंबीचा कालवण बनवता, तर इट्स गुड फॉर फ्लेवर। मालवण आणि गोवा साईडला जास्त यूज होतात। तर हे आपले इन्ग्रेडियंट्स एकदा बघून घ्या आणि मग ह्याला पण ड्राय रोस्ट करूया मित्रांनो, आणि मग पुढची प्रक्रिया चालू करू आपण, ठीक आहे। हॅलो मित्रांनो, अजून एकदा परत एकदा
सिली आयरिस. वन मोर टाइम. तर हे आपले खाडीतले खेकडे आहेत मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही इकडे. तर पहिला याचे फांदे तोडून घ्या. ठीक है, ये सगळा ये खाने का माल है सब, और ये तोड़ देने का ऐसा. हे असे फांदे हे सगळे याच्यामध्ये फ्लेवर आहे मित्रांनो. फेकू नका हे मित्रांनो. हे फांदे काढून घेऊया आपण चांगल्यापैकी. तर मित्रांनो जे हे खेकडे घेतलेत मी त्याचं सांगतो तुम्हाला. आय बॉट दिस इन ग्रेमाउथ. हे फ्रोझन खेकडे होते, पण हे इंडियावरून आलेले खेकडे आहेत. हे मड क्रॅब्स आहेत. केरलावरून आय थिंक तो सप्लायर घेऊन येतो. सप्लायर म्हणजे एक इंडियन शॉप आहे. तो घेऊन येतो तिकडनं आणि मग तो फ्रीज करून त्याला मस्त तो विकतो. I think so. She said. I think she was just saying other stuff. तर मित्रांनो हे जे आपले येलो बीट आहेत इकडे, हे बघा, हे दिसतात तुम्हाला. हे जे आहेत ना हे अंडी आहेत आणि ये फेको मत, इसको खाओ, इसको बहुत सेक्सी टेस्ट है इसका. आय शुड बी सेइंग दैट. तर मित्रांनो आपले खेकडे बघा ते मस्त साफ करून झालेत आता. तर आपण आता करी बनवायला चालू करू. मित्रांनो ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो तेल घेतलं थोडासा. पहिला जातो आपला डाईस कांदा गेलात. तर मित्रांनो आपण कांदा घेतला थोडासा, याला सॉटे करू कांदा. आपल्याला म्हणजे जास्त शिजवायचा नाही कांदा, कारण का आता ह्याला आपण ड्राई रोस्ट करू. ठीक है ना. तो ये जाएगा इसके अंदर सीधा. ठीक है, तो ये गया एक ही साथ में सारा पूरा. रेसिपी ट्राय करा मित्रांनो, एपिक रेसिपी होईल. याला आपण फक्त थोडं भरून घेऊ चांगला, जास्त नाही, जोपर्यंत कांदे थोडे ब्राऊन होतात ना. मस्त आता खोबरा आणि आपला कांदा जोपर्यंत ब्राऊन नाही होत थोडा आपण याला भाजून घेऊ चांगल्यापैकी. आणि याच्यामध्ये थोडासा मीठ टाकेन मित्रांनो, मी जास्त नाही, म्हणजे कसं तो कांदा पाणी सोडेल ना. मित्रांनो आता याला आपला मॅजिक बुलेटमध्ये टाकून आपण ब्लेंड करून घेऊया पटाकन. काय वास सुटला मित्रांनो, ऑनेस्टली नो जोक्स. पण वन्स दिस इज डन मग आपण नेक्स्ट स्टेप दाखवतो तुम्हाला काय आहे. थोडं पाणी टाकूया मित्रांनो प्लेटमध्ये. मित्रांनो बिस्लरीचं पाणी वापरतोय कारण का एक वॉर्निंग दिली आहे पाण्याचं, तर जस्ट टू बी ऑन द सेफ साईड. आता याला आपण मित्रांनो ब्लेंड करून घेऊया. ठीक आहे, आणि बघा मित्रांनो प्युरी मस्त झाली आपली, दिसते तुम्हाला बघा. इट्स टू डाय फॉर मित्रांनो. पण रेसिपी ट्राय करा मित्रांनो आणि मला सांगा कशी झाली रेसिपी, आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय बघायचं ते सांगा मला. स्पेशली द सिंगल पीपल ऑल ओवर द वर्ल्ड और जिनको खाना बनाने नहीं आता है, मैसेज करो, लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. ठीक आहे, चलो अभी बनाते अपना मेन ग्रेवी. चलो तर मित्रांनो आता आपण तेल घेतलं इकडे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कढीपत्ता. ठीक आहे, आता ही ग्रेव्ही बनवायची फटाफट होईल आपली रेसिपी. बघा तुम्ही एकदम मस्त आणि बनवून खाऊन मला सांगा कशी झाली ती. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण टाकू थोडीशी दालचिनी फक्त फ्लेवरसाठी मित्रांनो. ती इंडिया जी आपण जसं रेस्टॉरंटमध्ये खातो ना मित्रांनो, उसके लिए ये टेस्ट आहे. आणि मग टाकू आपण थोडीशी इलायची, थोडासा तेजपत्ता, जास्त नाही, आणि थोडी राई आणि जिरा. आता ही फोडणी घेऊ आपण मस्त याला. ठीक आहे, आता बघू शकता तुम्ही इकडे आपली राई आणि जिरा मस्त सॉटे झालाय. आणि आता याच्यामध्ये आपण ती टाकू ही प्युरी. हाय 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 मित्रांनो, वास आत्ताच वास असा सुटलाय ना.
तर मित्रांनो आता आपण खेकडे टाकायला चालू करू याच्यामध्ये. तर चला सुरू करूया आपण. मित्रांनो आपले खेकडे गेले दार आता आणि याला मस्त एक स्टर करू आपण. मस्त मसाला सगळा लागला पाहिजे. हे बघा ऑलरेडी शिजायला लागलेत खेकडे आपले. मित्रांनो आपली करी झाली आहे रेडी. हा 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 काय वास सुटलाय मित्रांनो. खमंग वास सुटलाय खमंग. बघा मित्रांनो हा हा खेकडे शिजलेत. चला एक टेस्ट करून बघूया आणि मी तुला सांगतो कशी झाली करी. ठीक आहे ना. बघा मित्रांनो हा हा ओ माय गॉड. थोडासा मीठ मित्रांनो थोडासा मीठ. हा 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 मित्रांनो आपली क्रॅब करी रेडी आहे इकडे. ही बघा हा 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 दिसतं मित्रांनो तुम्हाला काय एपिक झाली बघा. क्रॅब करी हा हा. तर मित्रांनो होप तुम्हाला करी आवडली असेल. मी सोफीचा वेट करीन नंतर मग राईस बनवेन आणि खाईन मस्त दाबून. पण बाहेर वेदर बघा परत दाबून चाललाय. हे बघा डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. फुल इंटेन्स चाललाय बघा. तो मित्रांनो ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि समीर कोळीचा नवीन गाणं येतोय एकविरा माऊलीची पालखी. प्लीज त्याला बघा त्याला लाईक करा त्याला शेअर करा त्याला सबस्क्राईब करा. ठीक आहे ना. चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण. सारा कोली पारा सण हाय घरोघरी. माझ्या आई माऊलीची निघाली पालखी कारले गडावरी. माझ्या आई माऊलीची निघाली पालखी कारले गडावरी. आज सजलाय सारा कोली पारा सण हाय घरोघरी. आज सजलाय सारा कोली पारा सण हाय घरोघरी.